मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भारताच्या मध्यमवर्गीय कुटुंबापैकी फक्त 10% कुटुंबाकडेच एकूण मध्यमवर्गीय संपत्तीच्या जवळपास 60% संपत्ती आहे। मग तुम्ही जर पहिल्या 10% कुटुंबामध्ये येत नसाल तर तुमच्यासारख्या राहिलेल्या 90% कुटुंबाकडे फक्त 40% मध्यमवर्गीय संपत्ती आहे। मग मला सांगा, या 40% संपत्तीसह हे राहिलेले 90% कुटुंब मध्यमवर्गातून बाहेर पडून श्रीमंत होऊ शकतात का? बरोबर, माझ्यासारखे तुमचे पण उत्तर नाहीच असेल। आज या एपिसोडमधून आपण मध्यमवर्गीय श्रीमंत न होता मध्यमवर्गीयच का राहतो याविषयी बोलणार आहोत। तर चला सुरू करूयात। मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पुढे जायचे असते। जे लोअर क्लासमध्ये आहेत त्यांना मिडल क्लासमध्ये यायचे असते आणि जे मिडल क्लासमध्ये आहेत त्यांना अप्पर क्लासमध्ये जायचे असते। त्यासाठी आपण सर्वजण जीवापाड मेहनत आणि प्रयत्न करत असतो। पण आपण यातून बाहेर पडतो का? जे मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंताच्या यादीत येतात का? खरंच श्रीमंत होतात का? तुम्ही याचे उत्तर नाही म्हणून द्याल तर मध्यमवर्गीय लोक श्रीमंत न होता ते मध्यमवर्गीय म्हणूनच जगत राहतात। मध्यमवर्गात राहण्याची बरेच कारणे आहेत, पण या व्हिडिओमधून आपण प्रमुख 3 कारणे पाहणार आहोत। नंबर 1, वेतनवाढीतील तफावत। मिडल क्लास म्हटलं की नोकरदार वर्ग। चला उदाहरणाने समजून घेऊयात की वेतनवाढीतील तफावत तुम्हाला मिडल क्लासमध्ये जगण्यास कशा रीतीने भाग पाडते। राहुल आणि स्नेहा दोघेही एकाच वेळी कॉलेजमधून पदवीधर झाले। राहुल मोठ्या टेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, तर स्नेहा एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सुपरवायझर म्हणून काम करू लागली। गेल्या काही वर्षात टेक उद्योगात भरभराट होत असल्याने राहुलने त्याच्या पगारात लक्षणीय वाढ केली। त्याला नियमित बोनस आणि स्टॉकचे पर्याय मिळाले, ज्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली। दरम्यान स्नेहाची वेतनवाढ खूप अत्यल्प होती। 2दा प्रमोशन होऊनही तिची पगारवाढ इन्फ्लेशनला मात देऊ शकली नाही। राहुलने घर विकत घेतले आणि शेअर बाजारातही गुंतवणूक केली, तर स्नेहाने भाडे, किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक गोष्टीसाठी पैसे वाचवण्याची धडपड केली। उत्पन्न वाढीतील या तफावतीमुळे स्नेहाला कठोर परिश्रम करूनही मध्यमवर्गीयातच राहावे लागले। नंबर 2, राहणीमानाचा वाढता खर्च। अमित आणि प्रिया या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांनी केली। अमित मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता आणि प्रिया शाळेत शिक्षिका होती। सुरुवातीला त्यांनी त्यांचा खर्च अगदी व्यवस्थितपणे हाताळला, पैशाची बचत केली आणि अधूनमधून सुट्टीवरही गेले। मात्र त्यांचा पगार वाढल्याने त्यांचा खर्चही वाढला। ते अधिक महागड्या सोसायटीमध्ये राहायला गेले, एक मोठी कार विकत घेतली आणि त्यांच्या मुलांचे एका नामांकित शाळेत ॲडमिशन केले। कमाई अधिक होती, पण त्या प्रमाणात त्यांचा खर्चही वाढला होता। राहणीमानाच्या या वाढत्या खर्चामुळे आणि त्यांच्या सुधारलेल्या जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे बचत आणि गुंतवणुकीसाठी फारसे पैसे उरलेच नाही आणि ते मध्यमवर्गीय चक्रातच अडकत गेले। नंबर 3, मर्यादित उच्च कमाईच्या संधी। अनिल एक सामान्य कुटुंबातील मुलगा। त्याला भविष्यात वकील होण्याची इच्छा होती। अनिलच्या कुटुंबाला लॉ कॉलेजची भरमसाठ फी परवडणारी नव्हती, म्हणून त्याने आवड नसतानाही सेल्स आणि मार्केटिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्या क्षेत्रामध्ये कमी पगारावर काम करू लागला। अनिलला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थिर, कमी पगाराच्या नोकरी करावी लागली। उच्च कमाईच्या संधी आणि प्रचंड इच्छाशक्ती असतानाही फक्त परिस्थितीमुळे तो मध्यमवर्गीय राहिला। मित्रांनो, भारतातील सर्वाधिक म्हणजे 50 ते 60% लोक मध्यमवर्गामध्ये येतात। आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण आम्ही काय करावं म्हणजे आम्ही मध्यमवर्गातून श्रीमंताच्या लिस्टमध्ये सामील होईल? मित्रांनो, यासाठी तुम्हाला दुसरे तिसरे काहीच करायचे नाही, फक्त आपल्या मिडल क्लास ट्रॅप या व्हिडिओ सिरीजला फॉलो करायचे। लवकरच घेऊन येत आहोत पुढील एपिसोड, मध्यमवर्गातून श्रीमंतीकडे।